हॅलो, वेलकम टू द यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 12वीचा पाठ पाहूया. 12वीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहे सर. त्याच्यामध्ये आता आपण पाहणार आहोत की प्रेशर मेजरमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे. ते प्रेशर मेजरमेंट करत असताना प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी 2 वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. तर त्यापैकी एक इन्स्ट्रुमेंट आपण पाहूया की हा मेजरमेंट ऑफ प्रेशर मेजरमेंटसाठी जे वापरलेलं आहे याला आपण बॅरोमीटर असं म्हणतो. हे बॅरोमीटर आपण या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दाखवलेला आहे. हा इटालियन सायंटिस्ट टॉरिसिली यांनी तयार केलेला हा ट्यूब आहे किंवा हा सेट आहे. एक्सपेरिमेंट केल्यामुळं या पद्धतीनं आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, टॉरिसिलीज व्हॅक्यूम असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तर सर्वात प्रथम ही एक ग्लास ट्यूब आहे आणि एक वेसल आहे, काचेचं वेसल आहे. याच्यामध्ये एका साईडला ओपन असलेली ट्यूब आहे की जी 1 मीटर लांब आहे, 1 मीटर लांबी आहे त्याची, आणि याची क्रॉस सेक्शनल एरिया 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर बाय 1 मीटरची ही ट्यूब आहे. आणि या ट्यूबमध्ये आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये ए पॉईंटपर्यंत काय केलेलं आहे, ट्यूबमध्ये पूर्ण आपण काय केलेलं आहे, मर्क्युरी फिलअप केलेला आहे. मर्क्युरी फिलअप केलेला असताना याच्यामध्ये पुन्हा या व्हेसलमध्ये सुद्धा मर्क्युरी टाकलेला आहे. आणि नंतर काय केलं की या ट्यूबला आपण उलटी केली आणि उलटी करून या व्हेसलमध्ये आपण इन्सर्ट केली. आणि इन्सर्ट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो काही ॲपरेटस तयार झालेला आहे त्याला आपण टॉरिसिलीज ॲपरेटस असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणी इथं हा जो दर्शविलेला आहे या ठिकाणी टॉरिसिलीज व्हॅक्यूम आहे, म्हणजे इथं निर्वात पोकळी आहे. हा काय होईल, खाली या ठिकाणी मर्क्युरी खाली येईल आणि त्यामुळे इथं थोडीशी जागा जी राहील त्या जागेला आपण काय म्हणलेलं आहे, टॉरिसिलीज व्हॅक्यूम असं म्हणलेलं आहे. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी सी पॉईंट दिलेला आहे. ए पॉईंट हा सर्वात वरचा पॉईंट आहे आणि ए पॉईंट पासून आपण त्याची हाईट घेतलेली आहे या लिक्विडच्या सरफेस पर्यंत, सी पॉईंट पर्यंत ती हाईट आहे, एच हाईट आहे. मग या ठिकाणी या पद्धतीनं जे आपल्याला प्रेशर मेजरमेंट करतो तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, इयर आहे वरच्या बाजूला. हा इयर काय करेल, या सी बिंदूवर प्रेशर निर्माण करेल. मग एवढं जे प्रेशर आहे तेवढंच प्रेशर कुठं असेल, बी वर असेल, आणि तेवढंच प्रेशर काय असेल, सी वर प्रेशर असेल. मग आता या ठिकाणी ए वरचं प्रेशर हे 0 राहील. या पॉईंटचं प्रेशर या ठिकाणी काय होईल, 0 प्रेशर राहील. हा आपण पी ए इक्वल टू 0, तर पी बी आणि पी सी आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यांदा प्रेशर ॲट ए काय होईल, पी ए इक्वल टू 0 असेल. आणि प्रेशर ॲट बी, पी बी बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणचं प्रेशर आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, प्रेशर ॲट एचं प्रेशर किती आहे, प्रेशर ॲट ए प्लस काय लिहिता येईल, या ठिकाणचं प्रेशर आपण कसं मेजरमेंट केलेलं आहे, ते प्रेशर आपण कशाने रिप्रेझेंट केलेलं आहे, एच रो जी. जर एखाद्या याच्यामध्ये प्रेशर एच एवढ्या हाईटवर असेल तर यापासून ते बी बिंदूपर्यंतचं प्रेशर याचं 0 आहे, परंतु बी बिंदूचं प्रेशर काय, बी इज इनसाइड द व्हेसल, व्हेसलच्या आतमध्ये असल्यामुळं याचं आपल्याला काय लिहिता येईल, एच रो जी. रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. या ठिकाणी काय, मर्क्युरी भरलेला, मर्क्युरी फिलअप केलेला आहे. मग हा काय होईल, पी बी इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. परंतु पी बी काय, पी बी इक्वल टू पी सी, पी बी इक्वल टू पी सी. पी सी म्हणजेच या ठिकाणचं प्रेशर. इथं एअर आहे, हवा असल्यामुळे या ठिकाणी काय होईल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण
P0 न रिप्रेझेंट केलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळं आपल्याला काय लिहिता येईल, P ॲट बी पॉईंट इक्वल टू P हे 0 झालं, म्हणजेच या ठिकाणचं प्रेशर काय आलं, H रो जी. आणि PB म्हणजेच काय, P0. PB इज इक्वल टू P0, म्हणजेच लिहिता येईल PB बरोबर आहे P0 इक्वल टू H रो जी. हे इक्वेशन्स आपण काढलं. या पद्धतीने आपल्याला काय करता येते, या ॲपरेटसमध्ये आपल्याला प्रेशर मेजरमेंट करता येते. म्हणजे या ठिकाणी किती हाईट आहे, जेवढी हाईट आहे तेवढी हाईट घेता येते. त्यानंतर डेन्सिटी याची घेता येते, मर्क्युरीची डेन्सिटी. त्यानंतर जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि या पद्धतीनं आपल्याला काय करता येते, टॉरिसिटी किंवा बॅरोमीटरच्या साह्यानं आपल्याला काय करता येते की कोणत्याही याचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला फाइंड आउट करता येते. दुसरं जे आहे प्रेशर मेजरमेंटमध्ये ओपन ट्यूब मॅनोमीटर. हा यू शेप आकाराचा ट्यूब आहे आणि याच्यामध्ये लो डेन्सिटी असणारं लिक्विड आपल्याला त्याच्यामध्ये फिलअप करता येते आणि त्याचा आपल्याला प्रेशर काढता येते. या डी कंटेनरमध्ये एखादं लिक्विड किंवा व्हेसल टाकलेलं असते, ते काय होईल या ठिकाणी, आणि हा सी पॉईंट होईल. सी आणि बी पॉईंट या दोन्ही पॉईंटचं प्रेशर काय राहील, सारखं राहील. आणि इथून आपण प्रेशर दिल्यामुळं काय होईल की या ट्यूबमधून बी पॉईंटपासून काय होईल, लिक्विड वरच्या लेवलला जाईल, ए या लेवलला जाईल. मग आता आपल्याला प्रेशर या ठिकाणी मेजरमेंट करत असताना बी पॉईंटचं प्रेशर हे किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे या लिक्विडचं प्रेशर, या लिक्विडनं किती प्रेशर केलेलं आहे, याच्यावर किती पाडलेलं आहे ते आपल्याला लिहिता येईल. PB प्रेशर ॲट बी पॉईंट इक्वल टू प्रेशर ॲट सी पॉईंट. परंतु प्रेशर ॲट ए पॉईंट कसं काढता येईल आपल्याला, या ठिकाणी H रो जी. या ठिकाणी काय एअर किंवा हवा असेल, याचं प्रेशर इथं तयार होईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रेशर ॲट बी इक्वल टू काय लिहिता येते, PB इक्वल टू P0. या ठिकाणचं प्रेशर 0 राहील. इथून या दोघांमधला डिफरन्स किती राहील, या ठिकाणचा H रो जी. H रो जी एवढा डिफरन्स त्याच्यामध्ये राहील. म्हणजे या ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या साहाय्याने आपल्याला लो डेन्सिटी असणाऱ्या लिक्विडचं सुद्धा काय करता येते, आपल्याला प्रेशर मेजरमेंट करता येते. सरफेस टेन्शनमध्ये आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे की छोटा जो इन्सेक्ट आहे तो पाण्यावरून चालत जाऊ शकतो आणि तो इझिली पाण्यावरून चालत जातो. ते सरफेस टेन्शन आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन पाहू. त्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे की काही आपल्याला बेसिक डेफिनेशन त्या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे की इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय. इंटरमॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल्स असतात. या दोन मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स असतो. त्या फोर्सला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. हा इंटरमॉलिक्युलर फोर्स दोन प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये कोहिजिव्ह फोर्स आणि दुसरा आहे ॲडेझिव्ह फोर्स. असे दोन प्रकारचे फोर्स आहेत. आता कोहिजिव्ह फोर्स म्हणजे काय, सारखा ॲटम, सारखे मॉलिक्युल्स असतील तर सेम मॉलिक्यूल, पाण्याचा मॉलिक्यूल आणि पाण्याचा मॉलिक्यूल याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण कोहिजिव्ह फोर्स असं म्हणतो. सारखे मॉलिक्यूल असले तर त्या प्रकारच्या मॉलिक्यूलच्या फोर्सला आपण कोहिजिव्ह फोर्स असं म्हणतो. ॲडेझिव्ह फोर्स आहे. ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन डिफरंट मॉलिक्यूल
वेगवेगळे मॉलिक्यूल असतील त्याला आपण डिफरंट मॉलिक्युलर असेल त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ॲडिजिव्ह फोर्स असं म्हटलेलं आहे. हे जर कोइजिव्ह फोर्स आणि ॲडिजिव्ह फोर्स याला आपण इंटर मॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. आणि या फोर्सचं जे काही इफेक्टिव्ह डिस्टन्स आहे, दोन मॉलिक्युलर फोर्समध्ये जे काही इफेक्टिव्ह डिस्टन्स आहे त्याला इफेक्टिव्ह डिस्टन्स किंवा त्याला रेंज असं म्हणतो. दिस इज कॉल्ड अ रेंज ऑफ द फोर्स. म्हणजे ज्या डिस्टन्सपर्यंत दोन मॉलिक्युल्स काय होतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकत्र येतात आणि इफेक्टिव्ह फोर्स जिथपर्यंत आहे त्याला आपण रेंज असं म्हणतो, त्या फोर्सला रेंज असं म्हणतो. आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय केलं आपण की दोन मॉलिक्युल्स आहेत, या दोन मॉलिक्युल्स मधला जो काही इफेक्टिव्ह फोर्स आहे तो इफेक्टिव्ह फोर्स आपण काय घेतलं, इथून एवढं अंतर घेतलं, रेडियस म्हणून घेतलं. हे जे इफेक्टिव्ह डिस्टन्स आहे हे इफेक्टिव्ह डिस्टन्स आपण अंतर म्हणून घेतलं आणि याला काय केलं, याच्यावर आपण सर्कल ड्रॉ केलं. याच्यावर असा आपण मोठा सर्कल ड्रॉ केला आणि जो काही डिस्टन्स घेतलेला आहे त्याची रेडियस घेतलेली आहे, रेंज ॲज अ रेडियस, अँड ड्रॉ अन इमॅजिनरी सर्कल अँड दॅट इमॅजिनरी सर्कल विच इंडिकेट्स दॅट लाईन, एव्हरी लाईन्स इन द imaginary circle, that imaginary circle is nothing but the sphere of influence. यालाच आपण काय म्हणलेलं आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. या फिगर ए मध्ये दाखवलेला आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हा झाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि रेंज म्हणजे काय सांगता येईल की इफेक्ट ऑफ डिस्टन्स, म्हणजे इथून इथपर्यंत दोन मॉलिक्युल्स आहेत, या दोन मॉलिक्युल्सचं डिस्टन्स दाखवलेलं आहे. त्याला आपण या डिस्टन्स पर्यंत काय असते, फोर्स हा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह असतो किंवा त्या ठिकाणी फोर्स लागू होतो. त्यामुळं काय होतील, दोन मॉलिक्युल्स एकमेकाला बाइंड झालेले असतात आणि त्यामुळे या ठिकाणी फोर्स तयार झालेला आहे. त्याला आपण इफेक्टिव्ह फोर्स असं म्हटलेलं आहे. हा इफेक्टिव्ह फोर्स कुठल्या रेंज पर्यंत असते, इथून एवढ्या रेंज पर्यंत असतो. मग या ठिकाणी आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये फिगर बी मध्ये दाखवले सरफेस फिल्म ही आकृती दाखवलेली आहे. इथून एवढं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि या ठिकाणी आपण पाण्याचा वरचा भाग घेतला, वरची लेअर आहे, सर्वात वरची लेअर आहे, आणि त्यानंतर ही खालची लेअर घेतलेली आहे की ज्या ठिकाणी स्पियर ऑफ इफेक्टिव्ह फोर्स या ठिकाणी इथपर्यंत आहे, याच्या खाली त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स किंवा फोर्स नाहीये. तर इथून एवढी जे काही फिल्म तयार झालेली आहे, इथून एवढं जे लिक्विड आपण याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे, एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅश, वाय वाय डॅश एक्स एक्स डॅश एवढ्या ज्या काही भागामध्ये आहे त्या भागाला आपण काय म्हणलेलं आहे, सरफेस फिल्म म्हणलेलं आहे, की ज्या ठिकाणी मॉलिक्युल्स काय झालेले त्याचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केलेलं. आता आपण मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन पाहत असताना काय केलेलं आहे, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तीन वेगवेगळे बिंदू घेतलेले आहेत. ए बिंदू असा घेतलेला आहे की या ठिकाणी सरफेसच्या या वेसलच्या आतमध्ये घेतलेला आहे, इनसाइड द वेसल, आणि याच्यामध्ये स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा काय आहे, सरफेसच्या आतमध्ये असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, या ठिकाणी काही इथपर्यंत त्याचा सरफेस असल्यामुळं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इफेक्टिव्ह फोर्स या ठिकाणी आहे. त्यामुळे काय होईल, याच्या बाहेरचा मॉलिक्यूल सुद्धा सारख्याच पद्धतीने काय करेल, या ठिकाणी फोर्स अप्लाय करेल, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, या ठिकाणी सगळ्या बाजूनी त्याला इक्वल फोर्स मिळेल. आणि या इक्वल फोर्समुळे काय होईल, ए मॉलिक्यूल हा कॉन्स्टंट त्या ठिकाणी असेल. समजा आपण उभं टाकलेलं आहे, मला इकडून सारखा फोर्स मिळाला, इकडून सारखा फोर्स मिळाला, तर काय होईल, दोन्ही बाजूनी सारखा फोर्स मिळाल्यामुळे मी काय होईल, कॉन्स्टंट राहील, त्या प्लेनमध्ये कॉन्स्टंट राहील. तसं काय होईल, याला सगळ्या पॉसिबल डायरेक्शननं फोर्स मिळाल्यामुळं काय होईल,
हा रिझल्टंट फोर्स सारखा आहे, कारण या ठिकाणी कोणता फोर्स आहे, कोइझिव्ह फोर्स आहे, कारण सेम मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे काय होईल, ए मॉलिक्युल्स हा या ठिकाणी कशा प्रकारे अनुभव करेल, तर या ठिकाणी तो स्टेशनरी असेल किंवा स्थिर असेल. तर बी मॉलिक्युल्स मध्ये काय असेल, तर जवळपास 75% भाग त्याचा काय आहे, पाण्यामध्ये आहे, आणि उरलेला 25% भाग जो आहे तो हवेमध्ये आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणता फोर्स झालेला, ॲडेझिव्ह फोर्स, आणि आतमध्ये कोइझिव्ह फोर्स आहे. त्यामुळे काय होईल, कोइझिव्ह फोर्स इज लार्जर दॅन द ॲडेझिव्ह फोर्स, आणि ॲडेझिव्ह फोर्स हा स्मॉल असल्यामुळं, हवा आहे इथं हवेचे मॉलिक्युल्स असतात, त्यामुळं काय होईल, हा जो मॉलिक्युल्स आहे हा मॉलिक्युल्स कुठं जाईल, खालच्या दिशेनं त्याला काय मिळेल, फोर्स मिळेल त्याला खालच्या दिशेनं. त्यामुळे बी मॉलिक्युल्स हा आतल्या दिशेने ओढल्या जाईल, ए मॉलिक्युल्स हा कॉन्स्टंट राहील. तर तिसरा जो मॉलिक्युल्स आहे सी मॉलिक्युल्स, सी मॉलिक्युल्स मध्ये काय केलेलं आहे, सी मॉलिक्युलचा अर्धा भाग काय आहे, फिल्म मध्ये आहे, आणि अर्धा भाग काय असेल, एअर मध्ये आहे. पण एअरची डेन्सिटी कमी आहे, पाण्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होईल, हा मॉलिक्युल्स काय करेल, खालच्या दिशेने फोर्स अप्लाय करेल. परंतु बी पेक्षा याचा फोर्स काय असेल, कमी असेल, कारण याला जो काय ॲडेझिव्ह फोर्स आहे तो फोर्स काय करेल, याला वरच्या बाजूने उचलल्या जाईल. त्यामुळे काय होईल, या ठिकाणी या मॉलिक्युल्सला सरफेस टेन्शन वेगळं असेल, या मॉलिक्युल्सला सरफेस टेन्शन वेगळं असेल, या मॉलिक्युल्सला टेन्शन वेगळं असेल. आणि यामुळे काय होईल की आतला जो मॉलिक्युल्स आहे त्याला काय कोइझिव्ह फोर्स असल्यामुळे स्थिर असेल, हा स्थिर नसेल, हा खालच्या दिशेने काय करेल, ओढल्या जाईल. तर हा काय होईल, याच्यापेक्षाही याला काय मिळेल, कमी फोर्स मिळाल्या जाईल. अशा प्रकारे आपल्याला ए बी सी या 3 बिंदूवरून आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचे बिंदू घेतल्यावर आपल्याला लक्षात येईल की सरफेस टेन्शन काय. आणि चौथा जो आहे, चौथा बिंदू जर आपण या ठिकाणी या सरफेसवर घेतलेला असेल, तर सरफेसवर घेतल्यावर काय होईल की या ठिकाणी पाण्याचं काय राहील, ॲडेझिव्ह फोर्स हा लार्ज राहील. त्यामुळे याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय, पाण्याच्या बाहेर जास्त असल्यामुळे काय होईल, ॲडेझिव्ह फोर्स हा जास्त असेल, कोइझिव्ह फोर्स हा कमी असेल. त्यामुळे वरचा जो मॉलिक्युल्स आहे तो काय होईल, एस्केप होईल, आणि त्याची वाफून तो वरच्या दिशेने जाईल. म्हणजे या ठिकाणी हा जो मॉलिक्युल्स आहे हा मॉलिक्युल्स काय होऊ शकतो, एस्केप होऊ शकतो. या मॉलिक्युलपेक्षा हा मॉलिक्युल लवकर एस्केप होईल. त्यानंतर हा मॉलिक्युल्सला लार्ज फोर्स लागेल आपल्याला एस्केप होण्यासाठी. म्हणजे या सरफेसवर जो मॉलिक्युल आलेला आहे तो लवकर काय होईल, एस्केप होईल. हा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सरफेस फिल्म आहे, सरफेस फिल्म दाखवलेली आहे या ठिकाणी, एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश ही जेवढी फिल्म आहे त्याला आपण सरफेस फिल्म म्हणलेला आहे, की ज्या फिल्ममध्ये इफेक्टिव्ह फोर्स हा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करता येतो किंवा दाखवता येतो. म्हणजे या ठिकाणी आपण 4 डेफिनेशन पाहिल्या, एक इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्यानंतर कोइझिव्ह फोर्स, त्यानंतर ॲडेझिव्ह फोर्स, त्यानंतर रेंज पाहिली, आणि चौथा जो आहे तो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, आणि त्यानंतर आपण मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन पाहिलेला आहे. आता सरफेस टेन्शन म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, सरफेस टेन्शनचे आपल्याला डेफिनेशन आणि फॉर्म्युला तयार करत असताना या आकृतीमध्ये काय केलं आपण, पी क्यू इमॅजिनरी लाईन ही झाली, आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉन ॲट द सरफेस ऑफ द लिक्विड, एनी सरफेस ऑफ लिक्विड. ही इमॅजिनरी लाईन कन्सिडर केलं. टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, या ठिकाणी टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो. टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन द इमॅजिनरी लाईन ऑफ सरफेस विच इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन. यालाच आपण काय म्हणलेलं आहे, सरफेस टेन्शन. त्यामुळं आपल्याला काय लिहिता येते, इमॅजिनरी लाईन्स आहेत, प्रत्येक लाईनवर वेगवेगळा फोर्स आहे.
या ठिकाणी टँजेन्शियल टू द दिस इमॅजिनरी लाईन्स. एनी इमॅजिनरी लाईन्स मध्ये आपण टँजेन्शियल फोर्स ऍक्ट केला, त्यामुळे आपल्याला टेन्शन T इक्वल टू काय लिहिता येते, फोर्स डिवायडेड बाय लेंथ. फोर्स डिवायडेड बाय लेंथ. या ठिकाणची लेंथ किती आहे, समजा ही लेंथ L असेल तर F डिवायडेड बाय L ना आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते.